नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कर रसीद वितरण। स्वयं सहायता समूह की महिलाओं का 8 माह से वेतन बकाया है। उल्लासनगर नगर निगम की संपत्ति कर रसीद वितरण का ठेका कोलैब्रो कंपनी को दिया गया है, जो महिला स्वयं सहायता समूहों के माध्यम से घर घर जाकर कर रसीद वितरित करती है। कंपनी और नगर निगम के बीच पत्राचार के बावजूद इन समूहों की महिलाओं को पिछले 8 महीनों से वेतन नहीं मिला है। आखिरकार कांग्रेस पार्षद अंजलि साल्वे के नेतृत्व में आज नगर निगम गेट के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। प्रदर्शन के दौरान अंजलि साल्वे ने महिलाओं की समस्याओं को जोर शोर से उठाया। इस आंदोलन पर नगर निगम आयुक्त अजीत शेख ने ध्यान दिया और तुरंत सुभाष यादव को बिल का भुगतान करने का निर्देश दिया। 2-3 दिन बाद महिला स्वयं सहायता समूह की महिलाओं को लिखित पत्र दिया गया कि सभी महिलाओं के खाते में पैसा जमा हो गया है, जिसके बाद ही आंदोलन स्थगित हो गया। प्रदर्शन के बाद नगर निगम ने सक्रिय होकर 3 दिन के भीतर सभी महिलाओं के खाते में वेतन जमा करवाने का आश्वासन दिया, जिससे महिलाओं ने राहत की सांस ली। कांग्रेस की अंजलि साल्वे और उनके पति रोहित साल्वे ने इस सफल आंदोलन में महिलाओं का समर्थन किया और उनके अधिकारों के लिए आवाज भी उठाई है। गेल्या कित्येक वर्षापासून 4-5 वर्षापासून महिला उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता पावती कर वाटप करत आहेत। हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून हे काम बचत गटांना देण्यात आलेलं आहे। तर पहिले 2 वर्ष जेव्हा महानगरपालिका डायरेक्ट बचत गटांना कामं द्यायची, तेव्हा यांचे पैसे बरोबर दिल्या जायचे। पण जेव्हापासून कोलब्रो कंपनी थ्रू हे पैसे मिळत आहेत, तेव्हापासून यांच्या पेमेंटचा खूप प्रॉब्लेम होऊन राहिला। त्यांना 8-8, 10-10 महिने काम झाल्यानंतर सुद्धा पेमेंट मिळत नाही। प्रत्येक महिलेचे 25-25, 30-30 हजार असं आता टोटल 42 लाखाचं बिल आहे। तर हे 8 महिन्यापासून महिलांना पगार मिळालेले नाहीये। तर त्यामुळे वारंवार गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही फॉलोअप करतो की महिलांचे पैसे द्या। प्रत्येक ह्या बचत गटाच्या महिला अत्यंत गरजू महिला आहेत आणि त्यांचं आता पेमेंट होत नाही। तर 8-8 महिने जर महिलांना पेमेंट नाही मिळालं तर काय करायचं? आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे बचत गटातील महिला सर्व बचत गटातल्या महिलांना महानगरपालिकातर्फे टॅक्स पावती वाटपांचं काम म्हणजे मॅडम आणि लेंगरेकर सर जे आहेत त्यांच्या थ्रू आम्हाला हे काम भेटलेलं आहे। असं तर फक्त महानगरपालिका म्हणता की गट स्थापन करा, बचत गट करा, पण बचत गट फक्त स्थापनच करून भेटतात। त्याच्यामध्ये गाड्या जरी रस्त्यावर असल्या तरी त्या उचलून देतात। बचत गटातर्फे ते काहीतरी पावत्या पण फाडतात आजकाल त्या ज्या गाड्या असल्या उभ्या त्यांच्या बचत गटाला काम अजिबात देत नाहीत, नुसतं कागदावर यांच्या योजना आहेत सगळ्या। आणि कसं तरी मॅडम आमच्यासाठी फक्त अंजली साल्वे मॅडमच बचत गटांना खूप म्हणजे प्रोत्साहन पण देतात, सहकार्य करतात, एकदम मन तन धनापासून सहकार्य करतात। आणि आता पण त्यांनी स्वतः कोणीही आतापर्यंत आम्हाला एकाने म्हटलं नाही तुमचे पैसे भेटले का की तुमचं काय चालू आहे, पण साळवे मॅडम सतत प्रयत्नशील असतात नेहमी। आम्हाला आश्वासन नाही देण्यात आलंय। थेट म्हणजे जे आमची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे। खरं म्हणजे काल संध्याकाळीच जे 6-8 महिन्यापासून सर्व महिला बचत गट आणि आमच्या नगरसेविका अंजली साळवे आणि त्यांची महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके हे सर्व 6-8 महिन्यापासून त्या महिलांसाठी जे भांडत आहेत की त्यांचा पगार म्हणजे 6-8 महिन्याचे एकूण कोणाचे 20,000 कोणाचे 50,000 असे एवढी मोठी थकबाकी असताना ते देत नव्हते। तर त्यासाठी पूर्णपणे जे हे केलं त्याचं काल संध्याकाळीच आम्हाला फोन केला होता की आम्ही कंपनीचे बिल आता देत आहे आणि तुम्हाला 2-3 दिवसात देणार। पण तरी देखील आम्ही म्हणलं की जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही। म्हणून आज इथे आम्ही आल्यावर आम्हाला हे पत्र असं देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये थेट कबुली केली आहे की 2 ते 3 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। तर एक प्रकारे आमची जी पहिली मागणी होती ती पूर्ण झालेली आहे। पण आमची जी दुसरी मागणी आहे याच्यामध्ये ही जे काम आहे जे पहिले महानगरपालिका या महिला बचत गटाच्या माध्यमातून 30-40 लाखात काम करत होतं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।